शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास। नमस्कार, माझे नाव अण्णासाहेब हंबीर गांगवे। मी मनेगाव तालुका कोपरगाव येथील सरपंच आहे। मी 9 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच पदाची शपथ घेतली आणि तिथून पुढं खरं कामाला सुरुवात झाली। आमच्या गावाचा इतिहास बघितला तर खूप वर्षापासून पनिशमेंट व्हिलेज म्हणून गावाला ओळखलं जायचं। एक तालुक्याच्या शेवटच्या कोपऱ्याला असणारं गाव आणि गावाला येण्याचं साधन म्हणलं तर साधारणपणे रांजणगाववरून आपल्याला पायी यावं लागत होतं। पूर्ण खडीचे रस्ते वगैरे होते। मग कालांतराने शिर्डी एअरपोर्ट आलं बाजूला। त्या शिर्डी एअरपोर्टच्या संदर्भात मग जे आपले याचे रस्ते होते शिर्डी एअरपोर्टला जोडणारे वगैरे, तर त्या रस्त्यांचं काम झालं आणि खऱ्या अर्थाने गाव रस्त्यावर आलं म्हणजे रस्त्याच्या कडेला आलं। आणि कार्यभार सांभाळल्याच्या नंतर तिथून पुढं ज्या गावाला ज्या अगोदरच्या समस्या भेडसावत होत्या त्या समस्यांची तर आम्हाला लहानपासूनच जाणीव होती। आणि आम्ही युवक मिळून, माझे सहकारी मित्र असतील, कोल्हे असतील, झिंजुर्डे असतील किंवा आणखी कोणते आढावा असतील, सहकारी मित्रां मिळून आम्ही असं ठरवलं की आपल्याला गावामध्ये काहीतरी परिवर्तन करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल केली। सुरुवातीला कुठलंही ज्ञान नव्हतं पंचायत काय असते, कारण आजपर्यंतचा इतिहास बघितला तर संपूर्ण पंचायती ह्या जुन्या विचारांनी गुरफटल्या गेलेल्या होत्या। पंचायत म्हणजे एक पैसा कमवण्याचं साधन याकडेच ग्रामीण भागात बघितलं जायचं आणि त्यातून बाहेर यायला कोणी तयार नव्हतं। तर आम्ही युवकांनी एक असं ठरवलं की आपल्याला यातून बाहेर यायचं आहे आणि आम्ही काम करायला सुरुवात केली। सुरुवातीलाच आम्हाला जिल्हा वार्षिक योजनेमधून साधारणपणे 20 लाख रुपये किमतीचे रस्त्यांचे कामं भेटले। त्यानंतर आम्ही सुरुवात केल्याच्यानंतर त्या कामांच्या नंतर आम्हाला आमचं सगळ्या युवकांचं म्हणणं असं आलं की आपल्याला शाळेकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे। कारण अगोदरची जी शाळा होती तर ती फक्त एक शिक्षिका शाळा होती।
म्हणजे 4थीपर्यंत वर्ग होते, एक शिक्षकीय वर्ग होते. त्यानंतर पण खूप बदल होत गेला. आम्ही संपूर्ण लक्ष आमचं शाळेकडे केंद्रित केलं. मग शाळेच्या समस्या जाणून घेतल्या, शाळेमध्ये कुठल्या समस्या येतात त्याकडं आम्ही लक्ष केंद्रित केलं. तर आम्हाला जिल्हा क्रीडा विभाग अंतर्गत 9.5 लाख रुपये किमतीचं शाळेमध्ये मुलांसाठी मुक्त व्यायाम करण्याचं साहित्य भेटलं आणि ते आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इन्स्टॉल केलं. त्यानंतर शाळेला एक खऱ्या अर्थानं रंगरूप आलं. त्यानंतर झाडं असतील किंवा शाळेतील इतर सुविधांकडे आम्ही लक्ष दिलं. त्यानंतर शाळेला वर्गखोली कमी पडत होती. आम्ही सातत्याने वर्गखोली संदर्भात पाठपुरावा केला. आम्हाला जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून त्यानंतर एक वर्गखोली भेटली 12 लाख किमतीची. त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. आम्ही त्या वर्गखोलीचं नियोजन असं करतो आहे की आम्हाला तो डिजिटल क्लासरूम बनवायचा आहे की जेणेकरून आपल्याला आपण जे प्रायव्हेट शाळांमध्ये बघतो की फक्त पैसे भरून आणि तिकडं सर्वसामान्य माणूस आपल्या मुलं शिकू शकत नाही, तर तेथील सुविधा आम्हाला इथं कशा देता येतील याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यानंतर आम्ही बघा गावामधील इतर ज्या गोरगरिबांच्या समस्या असतील तर त्या अनुषंगाने प्रयत्न करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नववध घटकाचा वस्तींचा विकास करणे या योजनांअंतर्गत आम्ही गावातील संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण केलेत. ज्या रस्त्यांचा पूर्वीपासून जन्मोजन्मी वाद होता, असे जे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी येण्याच्या जाण्याचा जो प्रश्न निर्माण होत होता, तेही लोक आम्ही वादात जाऊन तेही लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याही लोकांचा आपण रस्त्याचे कामं मार्गी लावून दिलेत. त्यानंतर आपल्याला मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळण्याच्या साहित्यांचा वगैरे अभाव येत होता. त्या संदर्भात आपण वरिष्ठांकडे असतील किंवा जिल्हा क्रीडा विभागाकडे प्रयत्न केला, तर त्यातूनही आपल्याला क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत तिथंही आपल्याला 3-3.5 लाखाचं साहित्य भेटलं. त्यानंतर आम्ही CSR फंड जो असतो, तर CSR फंडामधून थोडंफार एक 5,000 तलावांतील गाळ वगैरे काढण्याचं अगोदरही काम केलेलं होतं. त्याच्यानंतर बघा जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवनचेही काम आमच्याकडं 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्याही नंतर आमच्याकडं मोफत नळ कनेक्शनसाठी लोकांची वारंवार मागणी होती की आम्हाला नळ कनेक्शन वगैरे पाहिजे, तर जिल्हा परिषद अंतर्गत आपण सर्वांसाठी मोफत नळ कनेक्शनची ही योजना आणलेली आहे. तिचाही काही दिवसांनी एक 8-15 दिवसात तेही काम चालू होईल. वैयक्तिक योजनांचा विचार केला तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण विहिरींचे कामं हाती घेतलेले आहे. त्याही कामं चालू होतील. म्हणजे एक विचार केला तर म्हणजे सर्वसामायिक असे आम्ही कामांवर लक्ष केंद्रित करतो आहे. समाज मंदिर असेल तिथं पेवर ब्लॉक बसवणं असेल, गावातील आपलं समजा सामाजिक जे सार्वजनिक ठिकाणी बसण्याचा जो कट्टा असेल त्यांचेही बांधकाम करणं, जो परिसर असेल तिथला तो स्वच्छ ठेवणं, हे सगळे कामं आम्ही सगळ्यांच्या विचारांनी एकत्रित येऊन आम्ही ते सगळं कामं करतो आहे. गावामध्ये जो प्लास्टिकचा कचरा असेल तर तो वर्गीकरण करण्यासाठी आपण घनकचरा व्यवस्थापनमधून कामं केलेली आहे. त्याच्यानंतर गावात म्हणजे इतरत्र जे शौचालयाचं प्रमाण वगैरे होतं, तर सर्रास आपण बघतो ग्रामीण भागामध्ये ते कुठेही रस्त्यावर वगैरे होत असतं. तर आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जवळजवळ 100पेक्षा जास्त शौचालय आपण आत्तापर्यंत गावामध्ये लोकांना दिलेले आहेत. त्यांना प्रोत्साहनपर अनुदानही आपण शासनाकडून त्यांना वर्ग केलेला आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना हात वगैरे धुण्यासाठी हँडवॉश स्टेशनचंही आपण व्यवस्था केलेली आहे, ते पण तिथं बसवलेले आहे आपण. म्हणजे आणि त्याच्यानंतर पंचायत समितीचा जो स्तर असतो 15 वित्त आयोगाचा, त्यातूनही आपण पाण्याच्या टाक्या वगैरे त्या गावामध्ये आणलेल्या आहे. आणि आता आज जर बघितलं तर साधारणपणे 3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ज्या गावाचा अनुभव येत होता, तर ते गाव आज बऱ्यापैकी म्हणजे आमचं की एक चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लागतं, कोणाचं सहकार्य लागतं? आता हे जे काम आहे तर बरेचसे कामं आम्ही जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून समजा गटविकास अधिकारी असतील, आमचे वरिष्ठ स्नेहलताताई कोल्हे मॅडम असतील, आमचे जे मार्गदर्शक आहे युवा मार्गदर्शक आमचे नेते आम्ही ज्यांना म्हणतो विवेक भैया कोल्हे, यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही ते सगळे कामं करत असतो. आम्ही आता आमच्या जो 1-2 वर्ष बाकी आहे, तर आमचं पुढचं नेक्स्ट विजन असं आहे की हरित गाव करण्याची आमची एक संकल्पना आहे की रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे,
त्याच्यानंतर लोकांमध्ये पर्यावरणाचं महत्त्व पटवून देणं, त्याच्यानंतर शाळेमधील जो आपण जे समजा मुलं असतील त्यांना जर आपण लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये रुजत गेलो की आपल्याला वृक्षांचं महत्त्व काय, स्वच्छ गावाचं महत्त्व काय, प्लास्टिक मुक्ती काय, तर ह्या संदर्भात जर आपण लहान मुलांना वगैरे असतं तर ते लहानपणापासून त्याची शिकवण दिली तर ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या दृष्टीने आम्ही तीही वाटचाल करतो आहे की जेणेकरून आपलं गाव एक आदर्श गाव किंवा एक चांगलं हरित गाव, जलमय गाव, पाणीयुक्त गाव कसं होईल यावर आमचा पुढचं नेक्स्ट विचार आहे आणि आम्ही ते साध्य करूच अशी आम्हाला एक 100% खात्री आहे. भरपूर म्हणजे गावाची ही एकजूट आहे. गावामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, गावही खूप प्रमाणात सहकार्य करतं. गावातील हे सगळं जे चालतो जो गावगाडा जो आहे तो सगळ्या संयमतानं चालतो की गावामध्ये कुठलंही उन्हं नसतं आणि संयमतानं जर काम केलं तर कुठलंही काम पूर्णत्वात जातं. त्यामुळं मी आमच्या जे गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आत्तापर्यंत संपूर्ण सहकार्याचीच भूमिका ठेवलेली आहे आणि यापुढेही ठेवतील ते. नमस्कार, माझं नाव सोमनाथ सुदाम कोल्हे, राहणार मनेगाव, तालुका कोपरगाव. आज आपण इथं जे म्हणजे पाहायचं म्हणलं तर 3 वर्षापाठीमागं आपलं गाव कसं होतं मनेगावमध्ये अनेक समस्यांचं म्हणजे थैमान होतं का गावात पाणी प्यायला नव्हतं, गावात येण्या जाण्यासाठी दळणवळणाचे रस्ते व्यवस्थित नव्हते आणि म्हणजे पाण्याचा प्रश्न इतका भयंकर होता का जनावरांना पाण्याचा प्रश्न असन किंवा माणसांना पाणी प्यायचा प्रश्न असन आणि त्याच्यानंतर माणसांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते तर नव्हतेच. त्याच्यानंतर गावात ज्या अनेक योजना आहे शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या योजना आहे त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पण पोचत नव्हत्या आणि याच्यातून मार्ग कसा काढायचा. आम्ही नवीन जे तरुणांनी एक दिवस मीटिंग घेतली, ठरवलं का आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचा लाभ गेला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला पाणी मिळालं पाहिजे, सर्वसामान्य जनतेला आपल्या सर्वांनाच जाण्या येण्यासाठी रस्ता तर अतिशय गरजेचा आहे. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं का आपल्या तरुणांमधला एक होतकरू आणि हुशार असा म्हणजे बॉडी तयार करायची आणि सरपंच निवड करायची. त्याच्यातून आपल्या गावाला असा त्याचा फायदा होईल का आपल्याला पाणी मिळेल, रस्ता जाण्या येण्यासाठी तयार करून मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि 3 वर्ष जर आता पदभार सरपंचांनी स्वीकारल्यानंतर आमच्यातील युवक आहे अण्णासाहेब हंबीर गांगवे, हे सरपंच पदाचे 3 वर्ष झालेले. त्यांनी असं काम केलं का गावात पाणी पिण्यासाठी प्रत्येक घरोघरी नळ देण्याची जी योजना आणली ती अतिशय महत्त्वाची आहे. ती अजून 15 दिवसात चालू होणार आहे. त्याच्यानंतर गावामध्ये रस्ते पण चांगले झाले. योगायोग असं झाला का आमच्याकडं शिर्डी एअरपोर्ट झालं आणि त्या शिर्डी एअरपोर्टच्या अंतर्गत जे रस्ते पण व्यवस्थित झाले आणि त्याच्यात सरपंचांनी असा हातभार लावला. गावात जे वाड्या वस्त्यांक जाणारे खडीकरणाचे रस्ते असतील, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीतून जे कॉन्क्रिटीकरणाचे कामे ते इथून मागं झालेले नव्हते पण त्यांच्या काळात ते बी झाले आणि गावाला अशी चालना मिळाली का जे महत्त्वाचे कामं आहे ते मार्गी तर लागलेच पण वैयक्तिक ज्या याच्या योजना होत्या, महात्मा गांधी रोजगार योजनेतून विहिरीचे कामं असतील, कोणाला घरकुलं असतील, यादीतले घरकुलं असतील, त्याच्यानंतर रमाई शबरीचे घरकुलं असतील, हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहोचवण्याचं काम केलं त्यांनी. वैयक्तिक स्कीम आहे त्यांनी राबवले आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब आणि दुर्बल घटकापर्यंत ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि गावातील जे आमच्या वर्षानुवर्ष दुष्काळाचं सावट असलेलं आमचं गाव, आमच्या गावाला पाणी नावाचं हेच नव्हतं आणि पाठीमागं जे निळवंडीची चाचणी झाली त्याच्यासाठी सुद्धा आमच्या सरपंचांनी सगळ्या युवकांना घेऊन आणि विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातून जे पाणी आलं या वरजडीच्या डॅममध्ये, म्हणजे छोटासा पाझर तलाव आहे, तिथून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
उपोषण करावं लागले. त्यांनी स्वतः 3 ते 4 दिवस स्वतः उपोषण केलं रांजणगाव देशमुख येथे. त्याच्यानंतर युवकांनी सुद्धा त्यांना भरपूर अशी साथ दिली. ते पाणी आमच्या गावातून नदीद्वारे तर आमच्या बी मनेगावतील पाझर तलाव म्हणजे भरून मिळाला. त्याच्यामुळं आमच्या जनावरांचा प्रश्न असन, तसंच माणसांचा पाणी प्यायचा प्रश्न असन, शेतीसाठी थोडाफार का होईना फायदा झालेला आहे. म्हणजे जेणेकरून नवीन युवक याच्यामध्ये उतरल्यामुळं, राजकारणामध्ये उतरल्यामुळं गावाचा कायापालट कसा होतो हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायला मिळाला. नमस्कार, मी गडाख सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेगाव. या शाळेमध्ये मी साधारणतः 2014मध्ये या ठिकाणी पदवीधर म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेला आहे. माझ्या शाळेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत मनेगाव यांनी अत्यंत चांगले या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या मैदानामध्ये जी काही खेळणी दिसते तुम्हाला, ही सगळी खेळणी या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने आपली शाळा डिजिटल करण्यासाठी अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये LCD TV असेल, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना खेळाचं साहित्य असेल. जे गरीब विद्यार्थी आहेत या गरीब विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते मदत करतात. आणि जे आपले राष्ट्रीय सण असतात या राष्ट्रीय सणामध्ये त्यांचं योगदान खूप असतं. आणि अशा पद्धतीने ही जी शाळा आहे ही शाळा प्रगतीकडे वाटचाल करत आहेत असं मी या माध्यमातून आपणास सांगत आहे. त्याचप्रमाणे शाळा गुणवत्तेच्या दृष्टीनेही सुधारण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी मनेगावच्या वतीनं, शाळेच्या वतीने ग्रामपंचायतचा खूप आभारी आहे. धन्यवाद.